नमस्कार. निवडणुकीचा तिसरा टप्पा संपलेला आहे आणि मोदी यांचं तेलंगणातलं जे भाषण आहे ते कालपासून अत्यंत व्हायरल होत आहे. ह्यात पहिल्यांदा त्यांनी अडाणी अंबानीवरती बोललेले आहेत की आता अडाणी आणि अंबानीवरती राहुल गांधींनी बोलणं का बंद केलं. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अर्थसहाय्य तर होत नाही आहे, टेम्पोमध्ये बसून पैसे तर नाही जात आहे आणि हे डाऊट आज नरेंद्र मोदी यांना होत आहेत. त्याच्यावरती पलटवार राहुल गांधी यांचा आहे. त्यांनी सांगितलं की ते ज्यावेळेस ओपनली बोलत आहे, तुम्ही तर बंद कमऱ्यामध्ये तुम्हाला काय काय घडते तुम्हाला जास्त माहिती आहे. टेम्पोनी पैसा येतो की कशाने येतो आहे आणि तुम्ही एवढे घाबरल्यासारखे का करतायत. या सर्व वक्तव्यावरती असं दिसते आहे की मोदी सरकार संपूर्णपणे घेरलेली आहे. मोदी यांचं संतुलन बिघडलेलं आहे. ज्या लोकांनी अडाणी अंबानींना त्यांनी आयुष्यातलं पूर्ण या देशातलं धनसंपत्ती वरदान केली, वाटून दिली आणि त्याच्याचवरती आज डाऊट आणि त्यांना पब्लिकमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी एक्सपोज केलेलं आहे ते अत्यंत दुःखदायी आहे. दुःखदायी म्हणण्यापेक्षा अडाणीला मोदींना हे समजतच नाही आहे की आता आपण काय बोलतो आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण पक्ष RSS फार मोठ्या गोत्यात आलेली आहे. तेच कळत नाही त्यांना की याच्यातून बाहेर कसं यावं. कारण आमचा एक डाऊट होता, ऑफकोर्स तो बहुधा माझाच असेल, की त्याच्यामध्ये चिप्स असल्याचं सर्वला EVMमध्ये होतं आणि मला अशी शंका पण होती की बहुधा जिथे जिथे चिप्स आहेत तर ते इंटरनेटच्याद्वारे कुठे ना कुठे ऑपरेट होत असतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये हेराफेरी होत असेल. मी मध्ये एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये छोटीशी बातमी वाचली होती आणि त्या बातमीत असं होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावेळेस काम करण्याची काम करू शकते. मायक्रोसॉफ्टची ती न्यूज होती आणि सडनली मला अडाणीवरती असं वाटत होतं की त्यांची जी दोस्ती आहे बहुधा त्याच्यामध्ये इलेक्शनशी त्याचा संबंध असेल. परंतु आज ज्या पद्धतीने मोदींनी अडाणी याच्यावरती जे भाष्य केलेलं आहे ते अत्यंत हे आहे, डिस्टर्बिंग करणारं आहे. सर्व लोकांना एकदम शंका आणि याच्या शंका निर्माण झालेली आहे. हे दोन्ही क्लिप्स तुम्हाला आज अत्यंत महत्त्वाचे आहेत. सातत्यानं हे चारीकडनं सर्व पक्षातले लोक मोदीच्या याच्यामधले NDAचे सर्व ग्रुप्स अत्यंत नाराज झालेले आहेत. त्याच्यामुळे अजून त्यांच्या जे काही उरलेल्या अजून 2 हे स्टेप्स आहेत इलेक्शनच्या त्याच्यात त्यांना मोठा ॲडव्हर्स परिणाम होण्याची शक्यता आहे. बघूया दोन्ही क्लिप्स तुमच्यासमोर घेऊन येत आहे जिसने इस सियासी पारे को एक बार फिर बढ़ा दिया है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बुधवार यानी कल तेलंगाना के करीमनगर में पहली बार 2 उद्योगपतियों का जिक्र करते हुए राहुल गांधी पर निशाना साधा. उन्होंने कहा कि पिछले 5 सालों से कांग्रेस के शहजादे दिन रात एक ही माला जपते थे, लेकिन जब से चुनाव घोषित हुआ है उसके बाद कांग्रेस भी हमलावर हो गई है. अब जिस तरह से राहुल और PM लगातार जो जमकर वार पलटवार यहां पर चल रहा है, जो मुद्दों को लेकर अजब गजब जो कहानी दिख रही है उसी को लेकर आज ये चर्चा हम करने वाले हैं. क्योंकि यहां सवाल यह है कि चुनाव महंगाई बेरोजगारी से भटक कर आखिर जाने कहां वाला है. हम देख रहे हैं कि इस तरह से जो चुनाव से पहले मुद्दे थे, सत्ता पक्ष भ्रष्टाचार परिवारवाद पर विपक्ष को घेरता नजर आ रहा था और विपक्ष उधर ही बेरोजगारी महंगाई किसानों के मुद्दे उठाकर जनता के सरोकार से जुड़े इन मुद्दों को उठाकर अपने पिच को मजबूत कर रहा था. अब ये मुद्दे चौथे चरण तक पहुंचते पहुंचते कहीं ना कहीं गौण साबित हो रहे हैं. तो कल किस तरह की बयानबाजी हुई है आप पहले उस पर नजर डालिए. कांग्रेस के शहजादे पिछले 5 साल से एक ही माला जपते थे, अंबानी अडानी. जरा ये शहजादे घोषित करें कि इस चुनाव में ये अंबानी अडानी से कितना माल उठाया है, काले धन के कितने बोरे भर करके रुपये मारे हैं, क्या सौदा हुआ है. आपने रातों रात अंबानी अडानी इनको गाली देना बंद कर दिया. जरूर दाल में कुछ काला है. नमस्कार मोदी जी, थोड़ा सा घबराए गए क्या? नॉर्मली आप बंद कमरों में अदानी जी अंबानी जी की बात करते हो, पहली बार आपने पब्लिक में अदानी अदानी अंबानी बोला. और आपको यह भी मालूम कि ये टेम्पो में पैसा देते हैं. क्या ये आपका पर्सनल एक्सपीरियंस है क्या? एक काम कीजिए, CBI ईडी को इनके पास भेजिए ना.
पूरी जानकारी करिए, इंक्वायरी कराइए, जल्दी से जल्दी कराइए, घबराइए मत मोदी जी। और मैं देश को फिर से दोहरा के कह रहा हूं, जितना पैसा नरेंद्र मोदी जी ने इनको दिया है ना, उतना ही पैसा हम हिंदुस्तान के गरीब लोगों को देने जा रहे हैं। कि सूर्य भगवान का पश्चिम से उगना, रेगिस्तान में मछली मारना, आसमान में पेड़ लगाना और भाजपा और मोदी जी के नेताओं से मुद्दे और काम की बात सुनना असंभव है। इनको बताना चाहिए कि कितना नौकरी दिए मोदी जी। अमीर अमीर होता जा रहा है, गरीब गरीब होता जा रहा है, आखिर क्यों? रोटी, कपड़ा और मकान का जो इशू है वो उससे हटना चाहते हैं, क्योंकि ये उसका फेल्योर है। ऐसा लगता है कि उसका दोस्त भी अभी नॉन भाजपा जो पार्टीज है उसके तरफ हाथ मिलाने का कोशिश कर रहा है और वो उसका पता चला गया है, इसीलिए वो जल रहा है। और देखिए, इस बीच सैम पित्रोदा जो कि इंडियन ओवरसीज कांग्रेस के अध्यक्ष हैं, जिससे अब वो इस्तीफा दे चुके हैं, उनका भी एक बयान खूब वायरल हुआ है, जिसमें वो ये कह रहे हैं कि हम विविधताओं से भारत को एक साथ रख सकते हैं। हमने 70 साल तक इसे संभाल कर रखा और जहां पूर्व में लोग चीनी जैसे दिखते हैं, पश्चिम में अरब जैसे, उत्तर में गोरों जैसे और दक्षिण में अफ्रीकियों जैसे, यही हमारे देश की पहचान है। और इसी बयान को लेकर पीएम भी खूप हमलावर होते नजर आए। तो बंधूंनो, नेहमीप्रमाणे आम्ही एक कमिटेड आहोत की आपण बुद्धा या सिरियलमधनं बुद्धाच्या जीवनातली एक छोटीशी क्लिप दाखवावी। आम्ही वारंवार बुद्धाच्या याच्यातलं क्लिप्स दाखवण्याच्या मागचं असं आहे की या संपूर्ण आयुष्यात इवन आपल्या भारतीय संस्कृती, भारतीय राज्यघटनेत बुद्धिझमची जी समता, बंधुत्व ही सर्वीकडे आहे आणि त्याच्यामुळे बुद्धाचं सर्व तत्त्वज्ञान बाबासाहेबांनी त्या फॉर्मॅटमध्ये, कॉन्स्टिट्यूशनच्या फॉर्मॅटमध्ये त्याच्यात टाकलेले आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांना बुद्धिझम माहिती आहे, बुद्धाच्या तत्वावरती जे लोक चालण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांना बुद्ध धम्म हा चांगला समजावा, हाच एक आमचा उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाने आम्ही कुठले ना कुठले क्लिप दाखवत असतो। काल आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे की भगवान बुद्ध घर सोडून जातात आणि त्यांच्या घरची जी अवस्था होते ती अत्यंत भयानक आहे। त्याच्यामुळे तुम्हाला काल ते दाखवलं आहे। त्यांच्यासोबत चेन्ना असतो आणि चेन्ना आणि त्याच्यामधलं ज्यावेळेस शेवटला एका नदीच्या काठी जाऊन त्यांना सांगतो की चेन्ना तुम्हाला आता तू निघ इथनं, त्यावेळेस चेन्ना म्हणतो की मला तुमच्यासोबत पाठवण्याचं यशोधरांनी हे दिलं होतं, सांगितलं होतं। त्यामुळे सिद्धार्थाला अत्यंत दुःख होते। त्यांना असं वाटते की म्हणजेच यशोधरा रात्रभर जागत होती, तिला झोप नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांचं एकदम तिच्यावरती हे होतं आहे की बापरे, म्हणजे किती भयानक हे झालेले। पण ॲनिवे त्याच्यानंतर मग आपल्या निर्णयाला सिद्धार्थ अत्यंत दृढ असतात आणि त्याच्यामुळे चेन्नाला सांगतो, सर्वात पहिला आयटम असतो तिथे की केस मुंडन करणे, परंतु तो त्यांना विनवणी करतो की सिद्धार्थांना की तुम्ही मुंडवणी का करता, मुंडवणी। तो म्हणतो की नाही, त्याग केल्याशिवाय आणि तुम्हाला कोणत्याही मोह असणारी कोणती वस्तू तुमच्याजवळ नको, त्यामुळे आणि तो त्यांना आदेश करतो की तू माझे केस कापण्यात मदत कर। दुसरा त्यांना हे सांगतो की चेन्ना म्हणतो की मी तुमच्यासोबत येतो, पण तो म्हणतो की नाही, कुठलाही संन्यासी हा आपल्यासोबत माणसं घेऊन जात नसतो, तो संन्यासी एकटाच असतो, त्याच्यामुळे तुला ते जावं लागेल अशा पद्धतीने। आणि त्याला वारंवार सांगतो की सर्व जनतेला सांग की जो मी परमनंटली जात नाही आहे, मला जेव्हा माझ्या प्रश्नाचे उत्तरं मिळतील आणि मी दुःखाच्या अत्यंत जवळून जाऊन दुःख पाहील आणि ते समजेल आणि त्याला दूर करण्याचा जो मार्ग आहे तो मी जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत मी इथे परत येणार नाही आणि मी लवकरच परत येईल, शोधून परत येईल अशी हमी देतो आणि सिद्धार्थ त्यांना विदाई देत असतो। हा सुंदरसा व्हिडिओ बुद्धा या सिरियलमधून बघूया आपण। मित्र, आज तक तुमने मेरी बहुत सेवा की और आज तो पूरी रात मेरा भार उठाकर तुम दौड़े हो, महल से हनुमा नदी तक। तुमने भी बिना कोई प्रश्न के मेरा साथ दिया।
मैं तुम्हारा स्नेह कभी नहीं भूल सकता। पर हमारा साथ यहीं तक था। प्रश्न इसलिए नहीं किए क्योंकि देवी यशोधरा का आदेश था कि मैं आपके साथ जाऊं। क्या? अर्थात गोपा सोई नहीं थी। क्षमा करें युवराज, आप अपने केश क्यों काट रहे हैं? देखा, मेरे प्रति तुम्हारे स्नेह ने तुम्हें दुख दिया। जब मैं सारे बंधन तोड़ रहा हूं, फिर अपने केशों से मुंह क्यों? मैं आपके केश नहीं काटने दूंगा। तुम मुझे दुख दोगे। मैं जानता हूं, मैं आपकी बातें नहीं समझ पाता, परंतु केश काटना आवश्यक है क्या? केश काटना विचारों को काटने का प्रतीक, शारीरिक मोह को छोड़ने का प्रतीक है, और मैं अपने भौतिक विचारों से दूर जाना चाहता हूं। क्या तुम मेरी सहायता नहीं करोगे? मान लो ये तुम्हारे युवराज का अंतिम आदेश है। बहुजन सौरभचा आजचा 9 मे आजच्या पेपरचा आज आम्ही आढावा घेऊया। सरकारच्या गोंधळामुळे कांदा बंदरावर सडतोड, निर्यात्याला सरकारांचा खोडा, अनिल धनवटांचा यांचा आरोप की जाणूनबुजून ज्या पद्धतीने त्यांनी निर्यात करायचा होता आणि आतापर्यंत फक्त गुजरातला होता, परंतु काँग्रेस ज्यावेळेस महाराष्ट्राला पुन्हा त्यांनी ही दिल्यामुळे तिथली परिस्थिती अत्यंत अजून बंदरावरती ज्या पद्धतीने कांद्याचं प्रोटेक्शन व्हायला पाहिजे, परंतु तो माल तर रस्त्यावरती असल्यामुळे आणि पाऊस तिथे पावसाचा मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे या बंदरघाटीत, तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तो कांदा खराब होण्याची बातमी आज आम्ही पान 1 वरती लावलेली आहे। नवी दिल्ली इथे बंगलोरमध्ये एक कर्नाटक आहे आणि एक नड्डा JP नड्डा जे अध्यक्ष BJPचे आहे त्यांना एक नोटीस पाठवलेली आहे की त्यांनी सांगितलं होतं की जिथे इलेक्शनच्या याच्यामध्ये की जे काही होर्डिंग्स त्यांनी लावलेले होते त्याच्यामध्ये त्यांनी दाखवले की रिझर्वेशन बंद करू नये, संपूर्ण मुस्लिमांना रिझर्वेशन देतील अशा पद्धतीचा त्यांचा तो हे होता। वारंवार सांगूनही त्यांनी अध्यक्षांनी त्याच्यावरती कारवाई केलेली नाही आणि ते होर्डिंग तसेच होते, त्याच्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्या नोटीसला आता काय उत्तर होते त्याच्यानंतर बघूया आपण। बंगळुरूमध्ये जोरदार वादळी पावसाची हजेरी, संपूर्ण जगातच आज वातावरण पूर्ण बदललेलं आहे। तुम्हा सर्व लोक
लोकांना माहिती आहे की गल्फमध्ये मोठ्या प्रमाणात वार सुरू आहेत आणि त्याच्यामुळे ज्या जिथे जिथे वार असली की तिथलं वातावरण अत्यंत गरम होत असते, मोठमोठ्याल्या बॉम्बस्फोटामुळे म्हणा की अजून कशाने, आणि त्याच्यामुळे निश्चितच पूर्ण त्याचा वेदरवरती परिणाम होतो. बहुधा ह्या 5-6 वर्षामध्ये जे वातावरण खराब झालेलं आहे भारतातलं, खराब म्हणण्यापेक्षा अवकाळी पाऊस खूप मात्र वाढलेला आहे आणि उन्हाळा हा अल्प झालेला आहे, अशा पद्धतीचं वेदर झालेलं आहे. आज बघूया, आज आम्ही त्याच्याच खाली एक औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजी व शिवच अशा पद्धतीने केलेलं आहे. ते त्याला हायकोर्टामध्ये अपील फाईल केली होती की हे जे नावं करतात त्याच्यामागे काही दुसरा हेतू आहे आणि हे राजकारण बरोबर नाही, दरवेळेस एक पक्ष येत जाईल आणि तो बदलवत जाईल. त्याच्यावरती हायकोर्टाने त्याच्यावरती मुहूर्त लावलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जे आहे ते कॉन्स्टिट्यूशनल याच्यामध्ये पार्लिमेंटला तो अधिकार आहे आणि पार्लिमेंटनी तो अधिकार आपला गाजवलेला आहे. त्याच्यामुळं त्यांच्या ज्या अपील होत्या त्या बरखास्त केलेल्या होत्या. वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला. चंद्रपूर इथे मोठ्या प्रमाणामध्ये वाघांची संख्या आहे आणि तिथे व्हेटरनरी जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार असं त्यांचं निदान आहे की तिथे मेल वाघ जिथे असले की दुसरे मेल त्यांच्यावरती अटॅक करत असतात. ही नॅचरल फेनोमेना आहे आणि ह्याच्यातनं त्याचा जीव गेला असेल अशा पद्धतीचा तो 1 वर्षाचा बछडा होता. विधान परिषदेच्या 4 जागासाठी निवडणूक जाहीर. मुंबईतली गोष्ट आहे. 2 शिक्षण मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ आणि 2 ऑर्डिनरी बाकीच्या विधान परिषदेच्या जागेसाठी इलेक्शन आहे. त्याची ती बातमी आम्ही दिलेली आहे. लोकशाही टिकवण्याची असेल तर मोदींना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे, शरद पवार यांचं वक्तव्य. अहमदाबादला ते बोलत होते. त्यांनी सांगितलं की हे जर तुम्हाला या देशातलं जर स्वातंत्र्य लोकशाही जर टिकवायची असेल तर तुम्हाला आज मोदीचा काटा काढावा लागेल, मोदीपासून तुम्हाला दूर राहावं लागेल. विवाहितेने 2 मुलीसह संपवले आयुष्य. नाशिकची बातमी आहे. नवऱ्याशी त्रस्त होऊन 2 मुली आणि तिने आत्महत्या केली विष पिऊन. सॅम पित्रोडाकडून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. परवा त्यांचं एक वक्तव्य होतं. त्या वक्तव्यात त्यांनी सांगितलेलं आहे की हा देश, भारत देश वेगवेगळ्या प्रांतातनं आलेले लोकांचं हे समग्र आहे आणि याच्यामध्ये विविधतेतनं लोक तिथे आलेले आहेत. त्याचा अर्थ BJPनी वेगळाच काढला आणि त्यांच्यावरती हल्लाबोल केला. त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की पूर्वेकडे येणारे लोक चायनीज आणि इकडनं आलेले, साऊथमध्ये द्रविडियन्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या भागातनं लोक आलेले आहेत. त्याच्यामुळे हे सर्वातली विविधता असणारा हा देश आहे. त्याच्यावरती असं काही ऑब्जेक्शनेबल नव्हतं. परंतु सेपर साईडला सॅम पित्रोडानी आपलं रिझाईन केलेलं आहे. आज त्याच्याच खाली EVMमध्ये फेरफार करण्यासाठी लष्करी जवानाने अंबादास दानवेकडे मागितले 2.5 कोटी. आता अशा बातम्या येतच असतात. त्याच्यात किती आहे सत्य ते आता ऑलरेडी त्यांनी त्याच्याकडे केलेलं आहे. चीफ इलेक्शन कमिशनकडे ते ऑलरेडी मॅटर गेलेलं आहे. त्याच्यावरती बघूया आता काय होईल ते पुढे. 2.5 कोटी त्यांनी मागून ते आपण मॅनिप्युलेट करू. आता जोपर्यंत त्याचा पुरावा नाही काय नाही तर त्याच्यामुळे अशा गोष्टीला काही त्याच्यात थारा नसतो. चिल्ड्रन पॅराडाईज प्री स्कूलची एक ॲडव्हर्टाईजमेंट दिलेली आहे. आम्ही या भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आम्ही विनंती करू की त्यांनी चिल्ड्रन पॅराडाईजमध्ये ॲडमिशन घ्यावी. अंबाझरी धरणाच्या सुरक्षतेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल. नागपूरचा एक तुम्हाला माहिती असेल की नागपूरचा अंबाझरी तलाव अत्यंत मोठा आहे. तिथनं अत्यंत सौंदर्य आहे नागपूरचं आणि त्याच्यात अनेक गोष्टीवरती वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काही सुरू असते. हायकोर्टामध्ये अशा पद्धतीची याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आंबेडकरी विचार बौद्धांचे नेतृत्व करतोय प्राध्यापक रणजित मेश्राम. खऱ्या अर्थानं जे आंबेडकरी विचार आहेत ते दुसरं तिसरं नसून बौद्ध धम्मीय विचार आहे. त्याच्यामुळे ते त्यांचे संवर्धन करत असतात. अशा पद्धतीचा विचार प्राध्यापक रणजित मेश्राम अत्यंत सिनियर लोक आहेत आणि आमच्या डायरेक्टर आमच्यासोबत बहुजन सौरभची त्यांची घनिष्ठ मित्रत्व आहे.
बहुजन हिताय संघाची 367वी साप्ताहिक सभा काल संपन्न झाली. तिथे आम्हीसुद्धा आपली हजेरी लावली. बाल शिबिर होतं तिथे आणि बाल शिबिरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी भाग घेतला. श्री गुरुदेव सर्वाधिक सुसंस्कार शिबिराचा समारोप. नागपूरची बातमी श्री गुरुदेव सेवा मंडळाकडनं ही आहे. मंगलदीप नगर इथे दक्षिण नागपूरमध्ये शिबिरचा समारोप झालेला आहे. 100% मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. सुकळी येथे 10 दिवसीय बालश्रामनेर शिबिर प्रारंभ. नागपूर येथे उमरे रोड इथे असणारी बुद्धिस्ट मेडिटेशन सेंटरमध्ये ती एक शिबिर झालं. प्राध्यापक टेंभुर्णे यांचा आदर्श समाजाने बाळगावा. प्राचार्य भाऊ वानखेडे वासनिक. सेवापूर्ती सत्कार व सर्व धर्मरक्षित पर्व गुणगौरव ग्रंथाने प्रकाशित. धर्मरक्षित पर्व म्हणून एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि त्याचा सन्मान करण्यात आला. अशा पद्धतीची ती बातमी आज आम्ही घेतलेली आहे. डॉक्टर आंबेडकरांची चिकित्सा केल्याशिवाय ग्राह्य धरायची नाही हा मूलमंत्र दिला. गजेंद्र सुरकार यांचं भाष्य आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की इव्हन बुद्ध म्हणतात की इव्हन मी बोलतो म्हणून सत्य आहे समजायचं नाही. जोपर्यंत तुम्ही आपल्या विचारात तुमच्या कसोटीवरती ते सत्य तपासून पाहत नाही तोपर्यंत त्याला सत्य समजू नका. ही बाबासाहेबांनी तेच अंगीकारलं. पुन्हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या अँगलमधनं त्यांनी तपासून लोकांना कन्व्हिन्स केलं आणि आपल्या पद्धतीने जे काही मांडायचं होतं त्यांच्याकडनं मतदान करून त्यांनी लोकांच्या हिताचा जास्तीत जास्त लोकांच्या हिताचा कसा आम्ही आदर करू या अर्थानं तो सर्वच्या सर्व भारतीय संविधान लिहिल्याचं तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. बोरगाव येथे ग्रामजयंती महोत्सव कार्यकर्त्याचा गौरव. चंद्रपूरची बातमी आहे. तुम्हा सर्व लोकांना सांगतो, अनेक लोकांनी असं म्हटलं असेल की तुम्ही सातत्यानं ग्रामजयंतीवरती लिहिता. बंधून एक प्रामाणिक आमचं एक मत आहे की काही आमचे मित्रही म्हणतात की एक मोठा ग्रामजयंती हा तुकडोजी महाराज संस्थेच्या मार्फत होत असतो आणि तुकडोजी महाराजांचे अनेक लोक RSS सोबत संबंधित आहेत, परंतु ते बाबासाहेबांच्या विचाराची प्रेरित आहे. आणि आम्ही आमच्या लोकांना जर आणि त्यांना बुद्धाचे आणि बाबासाहेबाचे जर विचार वारंवार त्यांच्यावरती टाकले, कारण मोठा वर्ग आमचा तो वाचक आहे आणि जर बाबासाहेबांच्या विचाराने जर तो प्रभावित होत असेल तर ते निश्चितच बाबा आंबेडकरी समाजासाठी एक फायद्याची बाब आहे. म्हणून आम्ही सातत्यानं ग्रामजयंतीवरती लिहित असतो. आमचे मित्र ज्ञानेश्वर रक्षक हे सातत्यानं लिहित असतो. अनेक लोकांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाला जास्तीत जास्त प्रोजेक्ट करता, त्याच्यामागचं कारण काय? त्याच्यामागचंच कारण असं आहे की OBCला बाबासाहेबांचा जास्त परिचय आणि बुद्धाच्या संबंधातलं सर्व जे तत्त्वज्ञान आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं जावं आणि त्यांना दुसऱ्या आता ते त्यांचं असंही मत आहे ज्ञानेश्वर रक्षकांचं की जर त्यांनी हे जर पुढाकार नाही घेतला तर तिथे याला तुकडोजी महाराजाला शेंदूर फासवतील आणि देव बनवण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये गुरुदेव सेवा मंडळामध्ये सुरू आहे आणि ते होऊ नये त्याच्यासाठी त्यांची धडपड असते. कामठीच्या वंदना रायबोले आदर्श महिला उद्योजिका पुरस्काराने सन्मानित. नागपूरची बातमी आहे. नागपूर त्याच्यात एक जाहिरात दिलेली आहे. नागपूर ताज फर्निचर अत्यंत 50%च्या किमतीमध्ये तिथे फर्निचर उपलब्ध आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर निश्चितच त्याच्यावरती फोन करा. बहुजन सौरभही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करेल. तुम्हाला चांगल्या निगोसिएशन करून देण्यासाठी प्रयत्न करेल. डेमोक्रेसी डेमो केसरी असा एक आज आमचा अग्रलेख आहे की आज आमचे ज्या पद्धतीने साप आणि उंदराचं एखादं हे असते की जेव्हा सापाला गरज पडते आणि त्याच्यासाठी तो उंदराला गोळा करतो, पण ज्यावेळेस सापाला ज्यावेळेस बंदस्त करायची वेळ येते तो मात्र तो सांभाळत नाही, सर्व लोक सोडून जातात. अशीच प्रथा आज RSSची BJPच्या लोकांची झालेली आहे. ज्यावेळेस त्यांना गरज होती त्याच्यामुळे मोठ्या संख्येने त्यांनी लोकांना OBC दलित यांना घेतले, परंतु त्याच्या मुळातला जो स्वभाव होता त्यांचा ब्राह्मणशाहीचा स्वभाव होता, पेशवाईंचा जो त्यांच्या ह्याच्यात मनात जो पगडा होता ते मात्र ते विसरलेले नसल्याचं अनेक ठिकाणी दिसतं आहे आणि आमच्या लेखातनं ते सर्व आलेलं आहे. आज याच्यावरती एक ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा एक सुंदरसा लेख. उज्ज्वल निकम सर, तुमचे जनतेच्या न्यायालयात स्वागत. तुम्ही ज्या पद्धतीने उभे झालात आणि त्या दिवशी त्यांच्यावरती जे ताशेरे उडवलेले की हेमंत करकरे यांचा मृत्यू
हा आतंकी लोकांच्या बंदुकीतनं झाला नाही, तो तिथल्या एका अधिकाराच्या, पोलीस अधिकाऱ्याच्याच गोळीतनं झालेला आहे. ही फॉरेन्सिक लॅबॉरेटरीतली बातमी तुम्ही सरकारी वकील असल्यामुळे तुम्ही कोर्टाच्या समोर का आणलेली नाही? ही जर आणली असती तर कसा फासावर चढला नसता. अशा पद्धतीचं ते मोठं हे आहे विधान होतं. आणि त्याच्यावरती आज त्यांनी सांगितलं की तुम्ही कोर्टामध्ये वाटेल तसं राहा, पण आता पब्लिकमध्ये ज्यावेळेस तुम्ही याल तर निश्चितच आज तुम्हाला तो जबाब आम्ही विचारू. अशा पद्धतीचा तो लेख आहे. आज एक अत्यंत सुंदर लेख संगीता संतोष ढालाल यांचा आहे. जागतिक मातृदिवस. आज मातृत्व ज्याच्या याच्यामुळे सावित्रीबाई फुलेचे रेफरन्स आहेत आणि त्याच्यात देऊन आम्हा लोकांना आज जो उद्धार झालेला आहे स्त्रीचा, तर त्याच्याशी आज आमचा संबंध आहे. त्याला आम्ही अभिवादन करायला पाहिजे. आणि तिने ज्या पद्धतीने लेख लिहिलेला आहे अत्यंत मार्मिक लेख आहे. आज आमचा एक आमचे मित्र आहे SM मुश्रीफ, IPS अधिकारी निवृत्त, माजी पोलीस महानिरीक्षक, यांचा एक लेख. RSSने उज्ज्वल निकम यांना तिकीट देऊन त्यांच्या उपकाराची केली परतफेड. म्हणजे RSSवरती जे त्यांनी उपकार केले होते उज्ज्वल निकमनी, त्याची परतफेड केल्याचं ते एक मोठं गौप्यस्फोट आलं. हे सर्व आज दुसऱ्या कोणत्याच पेपरमध्ये आलेलं नाही, फक्त आपल्या पेपरनी घेतलेलं आहे ते. कारण आपला पर्पजच आहे की जे सत्य आहे ते लोकांना दाखवलं पाहिजे, खरं दाखवलं पाहिजे. आम्हा लोकांना काही उच्चवर्णीयांना काही प्रोटेक्ट करण्याचा काही आमचा धंदा नाही, किंवा आम्ही काही पॉलिटिकली लोक नाहीत की जेणेकरून आमचे लोक बिलकुल BJPच्या विरोधात बोलत नाही किंवा बोलतात फक्त लोकांना दाखवण्यासाठी आणि आतून कुठेतरी मदत करतात. अशा पद्धतीचं बहुजन संरक्षण अजिबात धोरण नाही. आम्ही आमचा पेपर, आमचं बोलणं, आमचं वागणं हे अत्यंत स्पष्ट आहे आणि असलंही पाहिजे. आज त्याच्याच खालचा आज आमचा 3 व 2 वर्षा जो लेख खालचा आहे आमचे मित्र डॉक्टर वामन शेळमाके यांचा. ते सातत्यानं आदिवासी गोंडवाना, महान शूरवीर प्रताप राणा, संग्रामशहा मडावी हे सर्व होते. विदर्भात सेंट्रल प्रोव्हिन्शियलमध्ये त्यांचं सर्व साम्राज्य होतं आणि ज्या पद्धतीने गोंडवानाने इथं राज्य केलं ते एक सर्वांना समानतेची वागणूक देणारं त्यांचं नेतृत्व होतं. त्याच्यामुळे त्यांच्यावरती आधारित असणारा हा वामन शेळमाके यांचा लेख वाचनीय आहे. आज बघूया 3 वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शैक्षणिक दृष्टिकोन किती महत्त्वाचा होता. आणि त्याच्यात ते लेखात लिहिलेलं आहे त्याच्यात की इवन ते झोपताना त्यांच्या आजूबाजूला 3-4 पुस्तकं राहायचे. इवन झोपताना त्यांच्या छातीवर कधी पुस्तकं राहत होते आणि त्या पुस्तकांचं म्हणजे इतकं त्यांचं प्रेम होतं की त्यांना कोणीतरी मग उचलून ठेवत होते. म्हणजे रमाईचं एकच काम होतं की त्यांची ते पुस्तकं नीट ठेवणे, त्यांनी जे मागितलं ते पुस्तक देणे आणि अत्यंत तिने सांभाळलं आहे. असा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक दृष्टिकोन याच्यावरती आधारित हा लेख. वेद निवडणुकीचे श्याम ठाणेदार पुणेवरनं यांनी लेख पाठवलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने या देशात जे इलेक्शन 2024च्या पद्धतीने जे सुरुवात आहे, जे मागच्या 2-3 वर्षापासून तुम्ही लोक सर्व अनुभवताय, त्याच्यामुळे याच्यातले जे चिन्ह जिकडनं कुठे वारा वाहतो आहे याचा तुम्हाला वेध घेणं आता गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने BJPच्या अगेन्स्टमध्ये, BJPच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये इवन तुमचे प्रेसही आता त्यांनी आपली पाठ फिरवल्याचं दिसते आहे. उद्योगपती झाले. असं जर करत राहिले तर ते निश्चितच BJPच्या विरोधात जाण्याचे चिन्ह आहे. अशा पद्धतीचा तो लेख आहे. आज त्याच्याच खाली राष्ट्रधर्म, संस्कृती व स्वाभिमानी महाप्रतापी योद्धा महाराणा प्रताप सिंगावरती एक चांगला एक लेख रमेश लांजेवार यांचा. त्यांना राष्ट्र, धर्म, संस्कृती व स्वाभिमान असणारा हा तो लेख महाराणा प्रताप सिंगावरती अत्यंत चांगला लेख आहे. आता त्याच्याच खाली अबकी बार 400 पार की टांगा पलटी घोडे परार, आणि त्याच्यावरती जो मानणारे जे त्याच्यातले जे घोडे होते, जे बोलणारे तेच मात्र फरार झालेले. अशा पद्धती मोदीवरती लिहिणारं एक चांगलंसं BJPवरती भीमराव सरवदे यांचा हा लेख
मार्मिक आहे, आजच्या परिस्थितीशी संलग्न आहे, लोकांना वाचनीय आहे. आता जवळपास अर्धी इलेक्शन झालेलं आहे, अजून अर्ध इलेक्शन राहिलेलं आहे. तरी सातत्यानं आम्ही जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत आम्ही जास्तीत जास्त इलेक्शनच्या बाबतीमध्ये इथली परिस्थितीची बद्दल तुम्हा सर्व लोकांना अवगत करून देण्याचं काम आमचं आहे. अशा रीतीने बहुजन सौरभचे आम्ही चारही पानावरती आज आढावा घेतलेला आहे. निश्चितच मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही याला लाईक करा, फॉरवर्ड करा, PDF आणि हे दोन्ही जास्तीत जास्त लोकांना स्प्रेड झाला पाहिजे आणि लोकांना कळलं पाहिजे बाबासाहेबांचे विचार, बुद्धांचे विचार, अनेक लोकांचे वेगवेगळे विचार आहेत, हे सर्व कळावे. हाच आमचा मेन मुख्य हेतू आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया उद्या. जय भीम.